नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आपल्या डिव्हाइन टच या युट्यूब चॅनलच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मी विनया कुलकर्णी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आता उन्हाळ्याची सुट्टी लागली आणि मुलांना अर्थात सुट्टी म्हणजे कुठेतरी जाण्याचं प्लॅनिंग हे नक्कीच असणार. तर असाच काल गप्पा मारत असताना विषय निघाला की बापरे, काय मुलं दंगा करतात, काय मुलं त्रास देतात बाहेर गेल्यानंतर. आणि माझ्याच मुलाचा किस्सा चर्चेमध्ये आला आणि त्यावरून हा विषय मला सुचला की जो आज मी तुमच्या पुढे मांडणार आहे. जेव्हा आपण आपली छोटी छोटी मुलं घेऊन इतर पाहुण्यांच्या घरी जातो, नातेवाईक मित्रमंडळींच्या घरी जातो, तेव्हा आपण कसं वागावं. माझ्या तर मुलानं माझी एवढी पंचायत केली होती ना, त्यावरून मला हा विषय सुचला. मी माझ्या मामाकडं माझ्या मोठ्या मुलाला घेऊन गेले होते आणि असेच उन्हाळ्याचे दिवस होते आणि माझ्या तर मुलानं चक्क मामाच्या घरामध्ये फ्रीजमध्ये मांजर उचलून ठेवलं होतं पाठ्याने. आणि आम्ही सगळे घरभर मांजर कुठे गेलं शोधत होतो. आणि मग ते काही क्षणात आमच्या लक्षात आलं म्हणून, नाहीतर केवढा मोठा अनर्थ घडू शकला असता. असं मुलं काही करायचं म्हणून ते करत नसतात. नैसर्गिक प्रवृत्तीनुसार मुलं खोड्या करतात, दंगामस्ती करतात. त्यामुळे आपण जेव्हा कुणाकडे जातो आपली मुलं घेऊन, तेव्हा आपल्या मुलांचं किंवा आपलं त्यांच्या घरी जाणं हे लोकांना नकोसं होऊ नये म्हणून आपण काही गोष्टी पाळूया. यासाठी आजचा हा खास व्हिडिओ की आपली मुलं घेऊन जेव्हा आपण इतरांच्या घरी जातो तेव्हा आपण कसं वागावं. खरं तर मुलं ही देवाघरची फुलं असतात, ती सगळ्यांनाच प्रिय असतात. विशेषतः जेव्हा आपण आपली मुलं घेऊन पै पाहुण्यांकडे जातो तेव्हा ते पै पाहुणे सुद्धा अगदी आनंदानं आपल्या मुलांचं कौतुक करतात. अले ले ले करत उचलून घेतात, कडेवर घेतात, पटापट पप्पी घेतात आणि इकडं फिरव करत असतात. बऱ्याचदा असं होतं की या कौतुकाच्या सोहळ्यामध्ये आपली मुलं खोडकर आहेत हे आपण विसरूनच जातो. आपण हॉलमध्ये गप्पा मारत बसलेलो असतो, मुलं त्या कोचवर चढ, सोफ्यावर चढ, टीव्हीची बटणं खटाखट वाजव, तो रिमोट घे. हल्ली ना माणसांना मिळालेल्या ज्या वस्तू आहेत त्या माणसांनी खूप महत् प्रयासानं घेतलेल्या वस्तू आहेत. एक एक वस्तू संसार करताना उभा करताना माणसाला इतके कष्ट पडलेले असतात. मग साधं ते रिमोटचं बटन सारखं आपली मुलं कचकच दाबत असतात, सोफ्यावरती उडी मारत असतात, पडद्याच्या रॉडला लोंबकळत असतात, उगाच दंगामस्ती सुरू असते. तर अशामध्ये दोन गोष्टींची संभावना असते. ते म्हणजे एकतर आपल्या मुलांना पडून इजा होण्याची शक्यता असते, दुसरी गोष्ट म्हणजे त्या पै पाहुण्यांची मौल्यवान वस्तू मोडण्यात तुटण्याची शक्यता असते. मग पाहुण्यांची मुलं आहेत म्हणून पाहुणे आपल्याला आपल्यासमोर आपल्या मुलांना काही बोलत नाहीत, पण माघारी मात्र काय मुलांना वळण आहे का, किंवा झालेलं नुकसान हे आर्थिक नुकसान देणारच असतं. त्यामुळे आपण गेल्यानंतर आपल्याबद्दल आपल्या मुलांच्या बद्दल माघारी अशी चर्चा होऊ नये म्हणून जेव्हा आपण आपली छोटी मुलं घेऊन बाहेर जातो ना, तेव्हा पाहुण्यांना आपल्या मुलांना बोलता येत नाही. त्यामुळे आपणच आपल्या मुलांना दाबावं, आपणच आपल्या मुलांना शिस्त शिकवावी, आपणच आपल्या मुलांना कंट्रोल करावं. समोरच्या पाहुण्यांना म्हणायला लागू नये, अरे 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 ते बाळ बघा तुमचं. मुलं ती मुलंच असतात, पण कळत्या वयातली जी मुलं असतात ना, ती तर धाबडधिंगा खूप जास्त करतात. खरं तर मुलांचा दंगा हा गोड असतो आणि त्याची गोडी अवीट राहावी यासाठी आपण सुद्धा जातीनिशी आपल्या मुलांकडे लक्ष द्यावं. परवा तर एक किस्सा असा घडला की छोटं बाळ होतं त्यांचं आणि खेळत 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 ते आत गेलं. हे बायका सगळ्या गप्पा मारत बाहेर बसलेल्या आणि ते बाळ आत गेलेलं कळलं नाही आणि स्वयंपाकघरामध्ये टेबलावरती औषधांचा डबा ठेवला होता आणि त्या बाळानं ती औषधाची एक गोळी तोंडात टाकली. काहीच कळलं नाही आणि बऱ्याच वेळानंतर ते बाळ असं ग्लानी आल्यासारखं का करतंय, तेव्हा काहीतरी खाल्लं गेले का म्हणून जेव्हा बघितलं तेव्हा स्वयंपाकघरामध्ये त्या गोळ्यांचा डबा असा अस्ताव्यस्त पडलेला दिसला आणि मग पायाखालची जमीन सरकली. म्हणजे अनर्थ घडू नये, एखाद्या गोष्टीचं नुकसान झालं तर ते भरून येईल, पण आपल्या लेकरांना काय झालं तर ते कसं भरून येईल. विशेषतः मैत्रिणींनो, जेव्हा आपली मुलं घेऊन आपण माहेरी जातो की नाही तेव्हा विशेष काळजी घ्या. आणि या मुलांना सवय असते हो, आपल्या घरी असल्यानंतर एवढं फारसं करणार नाहीत, पण माहेरी गेल्यानंतर यांचा ताल तुटलेला असतो. मग माहेरी गेल्यानंतर जर आपल्या मुलाला हातापायाला इजा झाली, काही मोडलं तुटलं काही लागलं तर तो शब्द पुन्हा भरून येत नाही आणि मग आपल्यावर सुद्धा हा शब्द राहतो की हिचं काही लक्ष असेल का, बसली असेल गप्पा मारत. त्यामुळं विशेषतः माहेरी गेल्यानंतर आपल्याला आपल्या मुलांना जीवापाड जपणाऱ्या आपल्या माहेरच्या माणसांना काही शब्द येऊ नये म्हणून आपल्या मुलांकडे आपण थोडं जातीनिशी लक्ष द्यावं. झालेल्या वस्तूचं नुकसान भरून येणं शक्य आहे, पण आपल्या मुलांना दुखापत झाली तर ती भरून येणं शक्य नाही.
आणि याही गोष्टीचा आपण विचार करावा. आपल्या घरात जेव्हा जर मुलं आली ना अगदी कडकड कडकड करायला लागली, वस्तूंची तोडफोड होती की काय, तेव्हा आपलाही जीव असा मोठीत असतो की बापरे आता काय ही मुलं तोडतात फोडतात की काय. विशेषतः काचेचे ग्लास असतात, चहाच्या कब्बशा वगैरे असतात, काचेच्या वस्तू असतात. लोकांनी आता शोकेसमध्ये बऱ्याचशा वस्तू अगदी कौतुकाने ठेवलेल्या असतात. मग ती मुलं उगाचच त्या शोकेसचं दार उघड झाप कर, खिडकीचं दार झाप उघड, दरवाजे उगाचच आपटायचे, सोफ्यावरती उड्या मारायच्या, अशा गोष्टी खरंच टाळल्या पाहिजेत. अगदी नकळती जी बाळं आहेत त्या बाळांना जेव्हा आपण इतरांच्या घरात गेल्यानंतर सोफ्यावरती किंवा बेडवरती टाकतो तेव्हा आवर्जून त्याला पॅम्पर्स घालावेत. ते बाळ त्या बेडवरती किंवा असं शिशू कुठं करणार नाही याची आपण काळजी घेऊया. म्हणजे आपण आणि आपली मुलं खरंच सगळ्यांना हवीशी होऊ. तुम्हाला काय वाटतं? ही माझी मतं तुम्हाला पटतायत का? तरी सुद्धा मला नक्की कमेंट करून कळवा. येणाऱ्या सुट्टीत तुम्ही जिथं तुमच्या लेकरांना घेऊन जाल तिथं तुम्ही तुमचा वावर अगदी हवा असं व्हावा. पाहुण्यांनी तुम्हाला अगदी आवर्जून पुन्हा या असं म्हणलं जावं आणि तुमच्या मुलांना सुद्धा सुट्टीचा आनंद घेता यावा. यासाठी आवर्जून गप्पांमधून हा सूर निघाला म्हणून हा विषय तुमच्यासाठी अगदी इन्स्टंटमध्ये तुमच्यासाठी घेऊन आले. तुम्हाला हा विषय कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, आपल्या चॅनलवर आपण नेहमीच पॅरेंटिंग, सोशल, मोटिवेशनल, स्टोरी टेलिंग, आयुष्याच्या प्रत्येक क्षणाशी निगडीत असे वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट करत असतो. त्यामुळे आतापर्यंत जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अर्थात हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.